हे भाव तुम्हालाच ठेवा. हे थंबनेल तुम्ही वरती पाहिलंच असेल, तर त्याची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता जाणून घेणार आहोत. तर काही आपण मुद्दे काढलेले महत्त्वाचे ते या ठिकाणी बघूया. या ठिकाणी म्हणतायत की शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे की 2025 पर्यंत कापसाचे दर वाढणार. तर कितीने वाढणार, काय वाढणार? तर कापूस हे भारतातील एक महत्त्वाचं पीक असून लाखो शेतकऱ्यांसाठी जीवनाचा आधार आहे. दर हवामान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठा, मागणी पुरवठा आणि सरकारी धोरणांवर अवलंबून असतात. सध्या तज्ज्ञांनी मार्च 2025 पर्यंत कापसाचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे, ज्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. हे जे मुद्दे महत्त्वाचे लक्षात ठेवा. कापसाची वाढती मागणी. आता या ठिकाणी वाढती मागणी काय आहे, नक्की खरं खोटं काय आपण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. भारतासह अमेरिका आणि चीन हे जगातील मोठे कापूस उत्पादक देश आहेत. मात्र सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी प्रचंड वाढली आहे. मागणी वाढली असली तरी पुरवठा तुलनेत कमी असल्याने कापसाच्या दरांमध्ये जागतिक स्तरावरही वाढ झाली आहे. या वाढीचा थेट परिणाम भारतातील कापसाच्या दरावर होत आहे. आता या ठिकाणी बघा, भारतातून बांगलादेश, पाकिस्तान आणि इतर देशांमध्ये निर्यात वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारातील कापसाचा साठा कमी झाला आहे. म्हणजे आता या ठिकाणी हे सांगतायत की निर्यात वाढली. निर्यात वाढल्यामुळे आपला जो साठा आहे तो कमी पडतो आहे, आपल्या देशातून जाणारा साठा. आणि यामुळे देशातही दर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर हे तज्ज्ञ म्हणतात. हे अजून काय म्हणतात तज्ज्ञ बघूया आपण. हवामानातील बदलांचा प्रभाव. गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक ही भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्य आहेत. या राज्यातील कापसाचे उत्पादन मुख्यतः पावसावर अवलंबून असतं. मात्र यंदा अल निनोच्या प्रभावामुळे हवामानात मोठे बदल झाले होते. पण आता हे जे हवामानाचा अंदाज याला आपण बाजूला करू, आपल्या वेळ नाही घालवायचा आपल्याला. पुढची लगेच बातमी बघू आपण. सरकारी धोरणांचा परिणाम. सरकारने कापसाच्या आधारभूत किमती MSP वाढवल्या आहेत, ज्यामुळे व्यापाऱ्यांना जास्त दराने कापूस खरेदी करावा लागत आहे. याशिवाय निर्यातीत वाढ झाल्यामुळे देशांतर्गत पुरवठ्यावर ताण आला आहे. त्यामुळे कापसाच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचं दिसत आहे. याशिवाय प्रक्रिया उद्योगांनी मोठ्या प्रमाणावर साठवणूक सुरू केल्यानेही दरवाढीला चालना मिळत आहे. पुढचा मुद्दा बघूया. कापसाचे दर वाढणार. आता कापसाचे दर कसे वाढणार हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर तज्ज्ञांच्या मते कमी उत्पादन, वाढती निर्यात, आंतरराष्ट्रीय मागणी आणि साठवणुकीमुळे मार्च 2025 पर्यंत कापसाचे दर वाढण्याची शक्यता आहे. कधी म्हणता येते? मार्च 2025 पर्यंत. तर हे भाव तुम्हालाच ठेवा, कारण की 2025 मार्च महिन्यापर्यंत माझ्या शेतकरी बांधवांजवळ कापूसच उरणार नाही. तर मग ठेवणार काय, काय भाव देणार तुम्ही आणि त्या भावाचं करणार काय? तर तो कापूस तुम्हालाच ठेवा, तो भाव तुम्हालाच ठेवा. या ठिकाणी म्हणतायत की मार्च 2025 पर्यंत हे कापसाचे दर वाढण्याची शक्यता आहे. दरवाढ ही देशांतर्गत बाजारासाठी लाभदायक असली तरी शेतकऱ्यांसाठी योग्य वेळ आणि धोरणांचा विचार करणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढील काळ कसा असेल? आता येणारा जो महिना आहे फेब्रुवारीचा किंवा मार्चचा, तर हा कसा राहणार आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया. तज्ज्ञ काय म्हणतायत तर बघूया. कमी उत्पादन आणि वाढती मागणी यामुळे कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता असून हा काळ शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो, म्हणजे की फेब्रुवारी आणि मार्च महिना. मात्र बाजारपेठेतील चढउतार आणि हवामानातील बदल लक्षात घेऊन योग्य वेळी निर्णय घेणं महत्त्वाचं ठरेल. कापूस साठवणूक ठेवून शेतकऱ्यांनी अधिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न करावा. मार्च 2025 पर्यंत कापसाचे दर वाढतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. उत्पादन घट, जागतिक बाजारपेठेतील मागणी आणि निर्यातीतील वाढ यामुळे कापसाचं मूल्य अधिक वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील स्थितीचा अभ्यास करून योग्य वेळी विक्रीचा निर्णय घ्यावा. तसेच सरकारच्या योजनांचा फायदा घेत उत्पन्न अधिक वाढवण्यासाठी नियोजन करणं शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. शेतकरी मित्रांनो, ही जी बातमी होती याच्यातून मला एक कळालं. हे जे मुद्दे होते मी काढलेले, याच्यातून मला एक गोष्ट कळाली, ती म्हणजे की कापसाचे भाव तुम्हालाच ठेवा. हे मी कशासाठी म्हटलो, तर त्यांनी या बातमीतून असं दाखवलेलं आहे की जे कापसाचे भाव आहेत ते मार्च महिन्यामध्ये वाढतील, फेब्रुवारी ते मार्च. तर मग हे काय करायचं आहे आपल्याला मार्चमध्ये? त्याचा फायदाच काय आहे? शेतकऱ्याला गरज असते तंतोतंत पैशांची. सगळ्या गरजा असतात त्या भागवायच्या असतात. त्याच्यानंतर उसने घेतलेले पैसे, लोन असतं, कर्ज असतं, या सगळ्या गोष्टींना सामोरं जायचं असतं. त्यासाठी त्याला तो कापूस लवकर विकावा लागतो, डिसेंबर जानेवारीमध्येच. आणि जे लोक ठेवू शकतात ते ठेवू शकतात, कारण की ते म्हणताय तो मार्चपर्यंत वाढू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे त्यांनी. पण खरंच वाढतील का? आणि माझा शेतकरी आशेवर बसून तो परत काही त्याचं नुकसान होईल की फायदा होईल या संभ्रमात तो पडेल का? हा सगळा संभ्रम, हा सगळे प्रश्न आपल्याला याच्यातून बघायला मिळतात आहे. आणि भाव वाढलेच पाहिजे, वाढतीलच,
ही आशा प्रत्येकालाच असते, पण जास्त अपेक्षेवर राहून आपलं नुकसान होतं कधी कधी, त्याच्यामुळे जास्त पण अपेक्षेवर राहू नका. ह्या जानेवारीच्या एंडिंगला, आता आज 26 जानेवारी आहे, पुढे आता मार्च महिना चालू होईल, आपल्याला कळलंच, फेब्रुवारी महिना चालू होईल, आपल्याला सुरुवातीलाच कळून जाईल की 8-15 दिवसांमध्ये भाव वाढतील का नाही. त्या हिशोबाने तुम्हाला कापूस विकायचा आहे. याच्यातून हेच सांगायचं होतं तुम्हाला, या व्हिडिओच्या माध्यमातून मला हीच माहिती द्यायची होती की कापसाचे भाव वाढतील, पण ते कधी वाढतील हे मला तुम्हाला सांगायचं होतं. ते मार्चमध्ये वाढतील असं त्यांचं म्हणणं आहे. पण तरीही आपण बाजारभावाचा अंदाज घेऊनच कापसाची विक्री करणं हे अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, हा जो चालू व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे, या चालू व्हिडिओच्या खाली ते बघा दिसतंय तुम्हाला, इंडियन फेमस फार्मर हे जे नाव दिसतंय, याच्यासमोर तुम्हाला लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसतंय बघा इथं, आणि त्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला नोटिफिकेशनची एक घंटी तुम्हाला दाबायची आहे, जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये 3 ऑप्शन मिळतील आणि त्यातलं जे पहिलं ऑप्शन आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर त्या घंटीचे कान उघडे होतील आणि तुम्हाला रोज माझे नवीन नवीन व्हिडिओ अगदी फ्रीमध्ये बघायला मिळतील. व्हिडिओ बघून झाल्यानंतर आपल्या मोबाईलमध्येच न ठेवता आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. तसेच ज्यांच्याकडे मोबाईल नाही आहे अँड्रॉईड, त्यांना तुमच्या मोबाईलद्वारे दाखवा, जेणेकरून ते हुशार तर होतीलच आणि त्यांना बाजारभावाची अपडेट रोजच्या रोज मिळत राहील. चला तर शेतकरी मित्रांनो, भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.